पोलीस भरतीच्या SRPF गट क्रमांक 5चा पेपर आता स्थगित झालेला आहे। त्यांनी सांगताना सांगितले की आम्ही चौकशी करू आणि नंतर पुढची प्रोसेस करू। लक्षात घ्या, या चौकशीमध्ये आमच्याकडून तर काहीच सापडणार नाही। त्यांनी निष्काळजीपणा केलाय किंवा वेळ काढूपणा केलाय, त्याच्यामुळे त्यांनी सलग प्रश्न घेतलेत, कॉपी पेस्ट केलेत आणि टाकून दिलेत। अशा गोष्टी याआधी सुद्धा घडलेल्या आहेत, त्याचं टेन्शन घेऊ नका। काही आर्थिक व्यवहार असले तर आम्ही इतकं बोललो नसतो। एवढं होऊन सुद्धा मी काल विद्यार्थ्यांना वार्षिक कॅलेंडर देण्यासाठी सुद्धा वेगळी प्रेस घेतलेली आहे। एवढं सगळं तुम्ही चॅनलला इकडे तिकडे बघितले, कोणीतरी अजून 4 गोष्टी सांगतील तुम्हाला, पण तुम्हालाही माहितीये की पोलीस भरतीत अशा गोष्टी पेपरच्या बाबतीत होत नाहीत। कोणीतरी अफवा सोडतं, तुम्हाला कोणीतरी एजंट फसवतं। त्यामुळे इथं पोलीस प्रशासन किंवा आमचा काहीही संबंध नाही। फक्त विषय असा आहे की त्यांनी नक्की निष्काळजीपणा, वेळ काढूपणा केलेला आहे आणि त्याच्यामुळे एवढा सगळा बोबाटा झालेला आहे। बोलता बोलता पुढच्या 15-20 दिवसामध्ये पेपर होईल। लक्षात घ्या, पेपर काय तुम्हाला वेगळा येणार नाही। आम्ही जे कॉन्फिडन्सने सांगतोय की आमच्याच पुस्तकातले प्रश्न येतील, कारण तुम्हाला माहिती प्रश्न रिपीट होतात। त्या विश्लेषणातून आकडेवारी बदलून मागे पुढे करून प्रश्न येत असतात आणि आपलं विश्लेषण खरोखर चांगलं हे कोणाला सांगण्याची गरज नाही, हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे। तुम्हाला लेखी परीक्षेला काही UPSCचे प्रश्न येणार नाहीत की डिस्क्रिप्टिव्ह लिहा आणि 6 पानाचा निबंध लिहा, असलं काही येणार नाही। जे तुमचे प्रश्न आहेत, सध्याचे महासंचालक कोण, हे असं गणित आहे, लसाई मासाई काढा, हे नामाची व्याख्या सांगा, हे समानार्थी शब्द सांगा, हे सोडून वेगळं काही येणार नाही की खूपच अवघड पेपर येणार आहे आणि आता ह्यांच्या पुस्तकातलं काही येणार नाही, असं कधीही होऊ शकत नाही। आपले पुस्तकच मोठ्या साईजचे, त्याच्यामुळे त्याच्या बाहेर जाण्याचा काहीही प्रश्न येत नाही। तुमचा एक लिमिटेड सिलेबस आहे आणि लिमिटेड सिलेबसमध्ये तेच टाकावं लागतं। उगं पेपर रद्द झालाय म्हणून तुम्हाला UPSCचे प्रश्न टाकणार नाही। तुमचा जो अभ्यास आहे तो तसाच चालू ठेवा। उगाच टेन्शन घेऊ नका की माझा चांगला स्कोर होता, आता माझा कमी येतो का काय, काही संबंध नाही। महत्वाचं, सराव पेपर 10 मधून एवढे प्रश्न येणार आहेत हे आम्हालाही माहित नव्हतं, काढणाऱ्यालाही माहित नव्हतं। ऐनवेळी आपण त्याच्यातून काढणार आहेत किंवा ना कोणी आम्हाला ऑफर दिली किंवा आम्ही कोणाला दिली। विद्यार्थ्यांनी सुद्धा सराव प्रश्नपत्रिका 10 मधूनच एखादा पेपर येऊ शकतो असं कोणालाही माहित नव्हतं। जनरल जाऊन बसले, पेपर दिला, पेपरवरून आले, त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्याच्यातून तर सलग प्रश्न आले होते, वेगळं काही झालेलं नाही, असं ठरवून नव्हतं किंवा आम्ही काही अनाऊन्स केलं नव्हतं आधी किंवा त्यांनी कोणी केलेलं नव्हतं। सुद्धा चौकशी होणार आहे आणि चौकशी झाली तरी आमची काहीच हरकत नाही। पेपर रद्द झालेला आहे, पेपर पुन्हा होणार आहे, त्याची चौकशी झाली तरी आमची काहीच हरकत असणार नाही आणि काहीही याच्यामध्ये फ्रॉड असण्याचं कारण नाही। त्यामुळे तुमचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित चालू ठेवायचा, अफवावर विश्वास ठेवायचा नाही। आणि येणाऱ्या काळात सुद्धा मी आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतोय की आपल्या पुस्तकांच्या दर्जामुळं, प्रश्नामुळे तुम्हाला 100% फायदा होणार आहे। ह्या आधी मुलांना झालाय, आत्ताही झालाय आणि भविष्यात सुद्धा होणार आहे। तुम्ही जे चांगलं स्टडी मटेरियल आहे तेच वापरा।